देखो पंडित जी, हमारे पिता का नाम बीरेन जी के पिता का नाम भगवान विष्णु है और दोनों का बाप मैं हो, विवाह करना है तो करना, ते चले जाता है ऐसे आचार्य असतात, त्याला फक्त संतच असतात। मग ते संत आहे तोपर्यंत संप्रदाय राहतो, संत गेले की संप्रदाय संपतो। आणि अनादी कालापासूनचा चालत आलेला हा वारकरी संप्रदाय हत्तीच्या मस्तकाप्रमाणे चालतोय। बहिणाबाई म्हणतात त्याचं एकमेव कारण आहे, संत कृपा झाली, संत महात्म्यांची कृपा झाली आणि त्याचा परिणाम असा झाला, इमारत फळाली, संत महात्म्यांनी कृपा केली। मग ते सहजही करू, सहज आहे। संत महात्म्यांच्या कृपेत ताकद आहे। आपण जे संतांवर ठेवतो श्रद्धा, त्या श्रद्धेत ताकद आहे। संतांच्या पेक्षाही ताकद त्याच्यामध्ये जास्त आहे, नाही का? एका गावाला एक गुरु महाराज आले। गुरु महाराज ते मंत्र देतात म्हणून कळलं, शेजारची काही मंडळी तिथे आले गुरु महाराजांकडे आणि एक मेंढ्या राखणारे धनगर बाबा होते। धनगर बाबा, मी श्रद्धेत काय ताकद आहे ते सांगतो, कृपेत। ते धनगर बाबा म्हटले आपणही गुरुमंत्र घ्यावा। आणि त्या सगळ्या मेंढ्या बांधल्या, एक गुडघ्याच्या वर धोतर, घोंगडी टाकलेली, डोक्याच्या वर काठी, हातामध्ये काहीतरी दक्षिणा द्यावी लागेल ना गुरुला। मग ते 2 वांगे आणि कोथिंबीर घेतली, ते शेतात लावलेली होती आणि त्या मंडपात आले। प्रणाम गुरु महाराज, प्रणाम। कोण? शेजारच्या गावचा धनगर बाबा आहे। इकडे कशाला आले? गुरु मंत्र पाहिजे मला। त्यांच्याकडे पाहिलं, मी गुरु मंत्र देतो पण अगोदर दक्षिणा घेतो। आणली ना महाराज, ते 2 वांगे कोथिंबीरची जुडी समोर ठेवली, सगळ्या मंडपात हास्य कल्लोळ पसरला आणि 151 रुपये तरी आणायचे। 2 वांगे कोथिंबीरची जुडी, त्या गुरु महाराजांनी टिंगल केली, जा हाच मंत्र येतो। कोणता महाराज? 2 वांगे कोथिंबीर की जुडी। पण हा जर मंत्र जपला तर फायदा काय? भवसागर तरची। तेथूनच श्रद्धात्मक भावनेतून ते मंत्र जपत निघाले। 2 वांगे कोथिंबीर की जोडी, 2 वांगे कोथिंबीर की जोडी, 2 वांगे कोथिंबीर की जोडी। घरी आला, ए जेवायला वाट, 2 वांगे कोथिंबीर की जोडी। पत्नी म्हटली, रात्री कीर्तन ऐकून टाकलं फरक पडला तुमच्या? हे काय म्हणताय 2 वांगे कोथिंबीरची जोडी? गुरु महाराजांनी मंत्र दिला। गुरु महाराज रामकृष्ण हरी नाही, विठ्ठल विठ्ठल नाही, 2 वांगे कोथिंबीरची जोडी। पण हा जर मंत्र जपला तर फायदा काय? भावसागर तरचील म्हणून सांगितलं। नळावर पाणी भरायला गेलं तरी 2 वांगे कोथिंबीर की जोडी, शेतात मेंढ्या राखायला गेले 2 वांगे कोथिंबीर की जोडी। करता 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 वर्ष झालं आणि पुन्हा गुरु महाराज शेजारच्या गावाला आले, हे पत्नीकडे आले। मी काय म्हणतो, काय ते शेजारच्या गावाला गुरु महाराज आले, मग त्यांना मी जेवणासाठी बोलवणार आहे। मग मी काय करू? गुलाबजामुन, बासुंदी, श्रीखंड, साधा भात, मसाले भात, कांदा भजे, बटाटे भजे, लोणचं, पापड, तुम्हाला तोंडाला पाणी होते ते इत्यादी पदार्थ करून ठेव। हे गुरु महाराजांकडे निघाले, पण मध्यंतरी एक नदी होती, श्रद्धेत काय ताकद आहे आणि ते मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीला पूर आले। आता पलीकडे कसं जावं? आणि त्यांच्या सहज लक्षात आलं की गुरु महाराजांनी मंत्र दिला होता, 2 वांगे कोथिंबीर की जोडी। त्यावेळेला सांगितलं होतं की हा जर मंत्र जपला तर भवसागर तरची। ही तर आपल्या गावची नदी आहे। आता 5 श्रद्धा, ही खांद्यावरची घोंगडी टाकली खाली, त्याच्यावर गुरु महाराज बसले आणि मंत्र जपला, 2 वांगे कोथिंबीर की जोडी, चल घोंगडी पैठणी। थडी म्हटल्या बरोबर घोंगडी सहित धनगर बाबा पलीकडे घोंगडी झटकली, खांद्यावर घेतली, पुन्हा त्या सभा मंडपात आले। गुरु महाराजांनी त्याला आलेलं पाहिल्याबरोबर लक्षात आलं की गेल्या वर्षीचं वांग्यावर दिसते, कारण दक्षिणा लक्षात राहण्यासारखी होती। अय्या कसं काय येणं गेलं? काही नाही महाराज, तुम्ही आलेले कळाले, वर्ष झालं मला गुरुमंत्र घेऊन घरी जेवणासाठी बोलवायला आले। अरे तो पलीकडच्या गावाला राहतो। हा गुरु महाराज अलीकडच काय? नावीची व्यवस्था नाही, फोन आला म्हणावं तर कपडे ओले नाही,
टिंगल करता का गुरु महाराज? तुम्ही नव्हता का मंत्र दिला मला? काय 2 वांगी कोथिंबीरीची जुडी? मग काय मी डोळे झाकली, तुमची मूर्ती डोळ्यासमोर आणली, मंत्र जपला. 2 महिन्याने कोथिंबीर की जुडी, चल गोंगडी पैल थाळी. आणि अलीकडे गुरु महाराज येताना एकटा आलोय, पण जाताना तुम्हालाही नेणार आहे. गुरु महाराज मनात म्हणले मेलो आता नाही जगत. पण आता नाही म्हणावं तर याच्या श्रद्धेला तडा जातो, आणि हो म्हणावं तर बुडून मारावं लागतं. नदीपर्यंत आलं, त्या अथांग पाणी पाहिल्याबरोबर लट 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 कापायला भीती वाटते का महाराज? हो ना, ते पाणी पाहून भीती वाटते. एक काम करा महाराज, ती घोंगडी टाकली, मी पुढे बसतो, तुम्ही मागं बसा. गुरु महाराज म्हणजे आजचा ड्रायव्हरच तोय, कोणीकडे गाडी न्यायची तिकडे मी. घोंगडी टाकली, धनगर बाबा पुढं, गुरु महाराज पाठीमाग. अजून भीतीच वाटते का महाराज? हो ना. माझी कंबर पकडा. गुरु महाराज म्हणजे तुझीच कंबर पकडतो, मी गेलो तो 2 मरू, एकटा नाही. तरी भीती संपलेली नव्हती. मग एक काम करा ना गुरु महाराज, डोळे झाका. गुरु महाराज म्हणजे एकदाच झाकतो, आता उघडायचं कामच नाही. आणि याने श्रद्धात्मक भावनेतून मंत्र जपला. 2 बैंगणे कोथिंबीर की जुडी, चल गोंगडी पैल थाळी. म्हटल्या बरोबर गुरु महाराज धनगर बाबा घोंगडी पलीकडे. डोळे उघडा महाराज. डोळे उघडले तर पैल तेरा. गुरु महाराजांनी त्या धनगर बाबाचे पाय. उलट काय करता? उलट नाही, हेच सुलट आहे. आणि भवसागर तरण्यासाठी शिष्याला गुरुची कास पकडावी लागते, पण श्रद्धेत काय ताकद आहे तो दाखवून दिले. गुरुला शिष्याची कास पकडावी लागली. विठ्ठल विठ्ठल तशी श्रद्धेत ताकद जास्त आहे, तशी भगवंतापेक्षाही ताकद भगवंताच्या कृपेत जास्त. संतांच्या पेक्षाही ताकद संतांच्या कृपेत जास्त. बहिणाबाई म्हणतात, संत महात्म्यांची कृपा झाली, इमारत फळा. तुमची जी वारकरी संप्रदायाची इमारत अनादी कालापासून अगदी मजबूत आहे, मग त्याचा पाया तरी कोणी रचलाय? इमारतीचा पाया कोणी रचला? ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबांनी या इमारतीचा पाया रचला. ज्ञानोबांनी म्हटले हा ज्ञानोबा आहे. पूर्वीच्या काळी एखादं धरण बांधायचं असेल, काही तळ्याची भिंत बांधायची असेल तर तिथे एखाद्या जीव द्यायची, मजबूत राहते. तशी वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे, हे इमारतीचा पाया रचत असताना वडिले साधे रहा ठाव, म्हणून हा पाया एवढा मजबूत आहे. नाही का आळंदीतून हाकलून दिलं ज्ञानोबारायांना. विठ्ठल पंत, रुक्मिणी आई साहेब, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ सिद्धपीठामध्ये आले. नाही काय नाही, आपला छळ होतोय ठीक आहे, मग त्यांना कंठदार मुक्ता यांचा छळ नाही वाटत. पण आता त्याला उपाय तरी काय? मी पैठणला जाऊन येऊ का? त्यांनी जर मला तसं पत्र लिहून दिलं तर काय प्रायश्चित्त असेल ते आपण बघू. एकट्या रुक्मिणी आई साहेबांच्या अंगावर 4 मुलांच्या जबाबदाऱ्या टाकल्या. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आणि विठ्ठल पंत पैठणला आले. मुक्काम धर्मुक्काम तर पैठण. मी अगोदर संन्यासाश्रम स्वीकारलेला होता, पण सद्गुरूंच्या आज्ञेवरून पुन्हा ग्रस्ताश्रम स्वीकारला
पण मलाची मुलं झाली, आम्हाला वारीमध्ये टाकलं, नीट वागणूक दिली जात नाही. त्याच्याबद्दल काय प्रायश्चित्त असेल ते आम्ही भोगायला तयार आहे. पण आमची एक विनंती आहे, आमचा छळ होऊ नये, आमच्या मुलांचा छळ होऊ नये. पैठणच्या पंडितांनी सगळी दप्तर तपासली, पण आतापर्यंत अशी घटनाच घडलेली नव्हती की संन्याशानं पुन्हा ग्रस्त आश्रम स्वीकारला. आणि यंदा प्रायश्चित्त काय द्यायचं?